नमस्कार, मी वैद्य अस्मिता दामले मनोधरा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. इनफर्टिलिटीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असणारा आजार PCOD. सध्याच्या काळात हा आजार लाईफस्टाईल डिसीज म्हणता येईल अशा प्रकारचा दिसतो. सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे शारीरिक श्रम अजिबात नाहीत आणि सतत एका जागी बसून करायचं बैठं काम, शारीरिक हालचाली कमी, मानसिक ताण जास्ती, या सगळ्यामुळे PCOD हा आजार सध्याच्या काळात महिलांमध्ये खूप कॉमन असा दिसतो. PCOD हा लाईफस्टाईल डिसीज असल्यामुळे ह्याच्यामध्ये आहार, व्यायाम याला औषधांइतकंच महत्त्व आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण PCOD असताना काय खावं, काय खाऊ नये, कोणत्या प्रकारचे व्यायाम किंवा कोणत्या प्रकारची आसनं करावीत आणि याच्या जोडीला आयुर्वेदानुसार यामध्ये कोणती औषधं सांगितली आहेत, कोणती पंचकर्म सांगितली आहेत, हे सगळं सविस्तर बघणार आहोत. यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आहारामध्ये किंवा जेवणामध्ये तुम्ही कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा आणि कोणते पदार्थ टाळायला हवेत, कोणते पदार्थ खाऊ नयेत हे बघणार आहोत. PCODमध्ये आहारात गाईचं दूध, तूप, ताजं ताक याचा समावेश करावा. गाईचं शक्य नसेल तर म्हशीचं सुद्धा चालेल. फक्त ताक घेत असताना ते जास्त पातळ आणि रात्री विरजून लगेच सकाळी केलेलं असावं. PCODमध्ये घरचं आणि ताजं अन्न खाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. यामध्ये कमी मसाले वापरून किंवा मसाल्यांचा युक्तिपूर्वक वापर करून बनवलेल्या फळभाज्या, पालेभाज्या, वाफवलेली कडधान्य, वेगवेगळ्या डाळींची आमसूल, जिरं असं घालून केलेली आमटी किंवा सूप याचा समावेश आहारामध्ये करावा. धान्यांमध्ये ज्वारी, नाचणी, वरई याचा वापर जास्त प्रमाणात करावा. गव्हाचा वापर कमी ठेवावा. थंड ऋतूमध्ये बाजरी खावी. भात खायचा असल्यास कमी प्रमाणात आणि पातेल्यात शिजवलेला भात खावा. सीझनमध्ये मिळणारी फळं म्हणजे सीझनल फळं, फळांचे रस, नारळाचं पाणी याचा समावेश आहारामध्ये करावा. कोणते पदार्थ खाऊ नयेत? फास्ट फूड, बेकरी प्रॉडक्ट्स किंवा ज्याच्यामध्ये मैद्याचं प्रमाण जास्ती आहे असे ब्रेड, केक यासारखे पदार्थ, पचायला जड असणारे पदार्थ हे टाळावेत. अतिशय तेलकट किंवा तळलेले पदार्थ, चमचमीत, मसालेदार असे पदार्थ खाऊ नयेत. वारंवार गरम केलेले पदार्थ, शिळे पदार्थ हे अजिबात खाऊ नयेत. PCODमध्ये वजन जास्ती असल्यामुळे पक्वान्न किंवा अतिशय गोड पदार्थ टाळावेत. चहा, कॉफी कमी प्रमाणात घ्यावी, त्याचा अतिरेक टाळावा. कोल्ड्रिंक्स, अल्कोहोल ह्याचं सेवन टाळावं. PCODमध्ये सामान्यतः वजन वाढलेलं असतं. पोटावरची चरबी वाढलेली असते, विशेषतः ओटीपोटावरची चरबी वाढलेली असते. या सगळ्यामुळे बरेचदा फूड क्रेव्हिंग म्हणजे खोटी भूक लागणं असं लक्षण दिसतं. यासाठी जेवणांव्यतिरिक्त किंवा नाश्ता आणि 2 जेवणांव्यतिरिक्त जेव्हा भूक लागेल त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या लाह्या म्हणजे ज्वारीच्या लाह्या, साळीच्या लाह्या, मखाणे यांचा वापर खाण्यासाठी करावा. तसंच फुटाणे जे पचायला हलके असतात आणि तुम्हाला पौष्टिक मूल्य किंवा पोषण मूल्य चांगलं देतात अशा पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा. PCODमध्ये अन्नाचं पचन चांगलं व्हावं, अन्नाचं रूपांतर मेदामध्ये, चरबीमध्ये होऊ नये यासाठी रात्रीचं जेवण 8पर्यंत करावं. रात्रीच्या जेवणामध्ये सौम्य, जे पचायला हलका असेल अशा पदार्थांचा समावेश करावा. PCOD आजारामध्ये शारीरिक हालचाली चांगल्या व्हायला पाहिजेत, यासाठी काही विशिष्ट प्रकारची आसनं सांगितली जातात. PCODची चिकित्सा करत असताना विशिष्ट शारीरिक हालचाली म्हणजेच ठराविक पद्धतीने केलेले व्यायाम ह्याला खूप महत्त्व आहे. व्यायामामुळे PCODतला असणारा स्ट्रेस हा घटक पण कमी होऊन हॅपी हॉर्मोन सिक्रेट व्हायला मदत होते. यासाठी सूर्यनमस्कार, भुजंगासन, बद्ध कोनासन, मलासन, सेतुबंधासन, सुप्तबद्ध कोनासन, बालासन यासारखी आसने केली असता त्याचा फायदा होतो. भ्रामरी, उज्जाई, अनुलोम विलोम यासारखे प्राणायाम ह्या PCODसाठी खूप
फायदेशीर ठरतात. हार्मोन्सच्या संतुलनासाठी आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी 10 मिनटं रोज मेडिटेशन करावं. औषधी उपायांमध्ये काही आपण घरगुती उपाय करू शकतो. हे उपाय हे अनशापोटी घ्यायचं पाणी आहे ते रोज एकच प्रकारचं पाणी न घेता वेगवेगळ्या प्रकारे ते घ्यावं. यामध्ये दालचिनी, मेथ्या, धने, त्रिफळा चूर्ण, कलौंजी ह्यापैकी काहीतरी एक पदार्थ रात्रभर भिजवून तो सकाळी पाण्यामध्ये उकळून नंतर ते पाणी अनशापोटी घ्यावं. त्यानंतर 15-20 मिनिटांनी आपलं नेहमीचं चहा कॉफी घ्यावं. वैद्यकीय चिकित्सेमध्ये मनुका, शतावरी, शेवगा, वरुण, कांचनार, अशोक या वनस्पतीपासून बनवलेली औषधं म्हणजे कांचनार गुग्गुळ, अशोकारिष्ट, वरुणादी काढा, मनुकादी काढा, शतावरी कल्प अशा वेगवेगळ्या औषधांचा वापर केला जातो. तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने ही औषधं घ्यावीत. पंचकर्म. PCODची चिकित्सा करत असताना बस्ती आणि उत्तर बस्ती ही पंचकर्म प्रामुख्याने केली जातात. बस्ती म्हणजे आपल्या गुदद्वारावाटे काही औषधी द्रव्य काढ्या करून ती एनिमासारखी दिली जातात. जनन संस्थेत असणारी स्थानिक दृष्टी दूर करण्यासाठी उत्तर बस्तीचा वापर केला जातो. यामध्ये योनी मार्गातून काही औषधी द्रव्यांचा काढा करून तो एनिमासारखा दिला जातो. यामुळे अपानदृष्टी आणि स्थानिक स्रोतसाची दृष्टी कमी व्हायला मदत होते. यासाठी PCODचं निदान झाल्यावर तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे औषधोपचार सुरू करा. वेगवेगळ्या विषयांवरील माहितीपर व्हिडिओसाठी मनोधारा चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.